हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण पुन्हा एकदा दुधीपासून छानसा नाश्ता बनवणार आहोत. याआधी मी दुधीपासून अप्पे बनवले होते. ती रेसिपी तुम्ही पाहिली आहेत का? नसेल पाहिली तर नक्की जाऊन विजिट करा. आज आपण दुधीपासून दुधीची वडी बनवूया. त्याच्यासाठी मी एक छोट्या साईजचा दुधी स्वच्छ धुवून साल काढून घेतलेला आहे. मग एका खिसणीच्या साहाय्याने आपण हा दुधी बारीक खिसून घेणार आहोत. दुधी चांगला खिसून झाला की आज मी ह्याच्यामध्ये फक्त बेसन ॲड करणार नाही आहे. आज मी बेसनासोबत 1 कप किंवा 1 पेला इतकं मक्याचं पीठ, 1 पेला इतकं मसूर डाळीचं पीठ आणि 1 पेला बेसन ॲड करणार आहे. जर तुमच्याकडे ही पिठे अवेलेबल नसतील तर तुम्ही त्याच्याऐवजी ज्वारी किंवा बाजरीचं पीठ किंवा तांदळाचं पीठही ॲड करू शकता. आणि जर मसूर डाळीचं पीठ नसेल तर मसूर डाळ भिजत ठेवून ती मिक्सरमध्ये बारीक करून तीही ॲड करू शकता. मग त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला आणि किचन किंग मसाला हे मसाले ॲड केलेले आहेत. आणि मग त्याच्यावर थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण हाताच्या साहाय्याने एकदम छान मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाणी अजिबातच ॲड करणार नाही आहोत. दुधीला त्याचं पाणी सुटतं. त्याच्यामुळे दुधी चुरून मीठ घातल्यावर दुधीला पाणी लगेचच सुटतं. मग दुधीच्या पाण्यामध्ये जितकं पीठ भिजवता येईल तसं आपण ॲड करणार आहोत. जर तरीसुद्धा आपल्याला असं वाटलं की पीठ सुकं आहे तर त्याच्यामध्ये आपण दही किंवा ताक ॲड करणार आहोत. आता इथे मला पाण्याची आवश्यकता होती पण मी पाणी न घालता त्याच्यामध्ये अर्धा कप इतकं दही घातलं आणि पुन्हा एकदा पीठ चांगलं मिक्स करून घेतलं. पीठ आपल्याला थापता येईल असं इतकंच मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर ज्या भांड्यामध्ये ही वडी मी वाफवणार आहे ते भांडं पाणी ठेवून गरम व्हायला ठेवलं आणि एका प्लेटला छान तेल लावून जे आपण दुधी आणि पिठाचं मिश्रण केलेलं आहे ते चांगलं पसरवून घ्यायचं आहे. मग त्याच्यावर थोडेसे तीळही लावायचे आहेत. त्याच्यामुळे दुधीची वडी आपली पौष्टिकही होईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल. मग बघा मी अशा प्रकारे थापून चांगलं मिश्रण सपाट करून प्लेटमध्ये पसरवून घेतलेलं आहे. मग आपण हे मिश्रण 15 ते 20 मिनटं वाफवायला ठेवू. 15 ते 20 मिनटामध्ये हे मिश्रण 100% तयार होतं वाफवून. तरी पण आपण एका टूथपिकच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने 15 मिनटानंतर चेक करून घ्यायचं की मिश्रण आपलं शिजलेलं आहे की नाही. मग मिश्रण शिजलं की लगेचच त्याला सुरीने कापायची घाई अजिबात करायची नाही. हे मिश्रण थंड झालं की आपोआप प्लेटला सोडतं. तेव्हाच आपण एका सुरीने हे मिश्रण कापून त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. आणि मग फक्त 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, थोडेसे तीळ असं घालून शॅलो फ्राय करून घ्यायचं. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. पण डाईटच्या हिशोबाने किंवा आपण ही रेसिपी कमीत कमी तेलात बनवतोय म्हणून मी फक्त 2 चमचे इतकंच तेल वापरलेलं आहे. पण तुम्ही जर डाईट करत नसाल तर तुम्ही हे डीप फ्राय करून खाल्लं तर अजूनच छान लागेल. शॅलो फ्रायने सुद्धा छानच लागतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपी पाहत राहा. रेश्माज किचन या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. थँक यू सो मच.